तर आजचा आपला 8वा सेशन आहे आणि 8व्या सेशनमध्ये प्रोटोटायपिंग टूल्स अँड मेथड्स हे आपल्याला शिकायचंय. म्हणजे प्रोटोटायपिंग मध्ये टूल्स अँड मेथड्स जे म्हणतो आपण त्या कोणकोणत्या असतील, त्यातले आज आपण डिजिटल डिझायनिंग बघणार आहोत. ज्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत, जसे की सॉफ्टवेअर्स असतील, त्यात 2D सॉफ्टवेअर, 3D सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाइन सॉफ्टवेअर्स येतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स सर्किट डिझाइन याचे सॉफ्टवेअर्स येतील. हे सगळं का महत्वाचं असतं, तर आपण डिझायनिंग ए सोल्युशन हा कोर्स करत असताना आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपले आहेत आणि ते आपण डिफाईन केलेत. हे प्रॉब्लेम डिफाईन केल्याच्या नंतर आपल्या समोर तो सोल्युशन डिझाइन करताना वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायचे. म्हणजे आता जे काय आपले सगळे 10 ते 12 लोक आहेत, सगळेच इंजिनियर नाहीयेत. ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे किंवा काही कॉमर्सचे आहेत किंवा कोणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहे. तर सगळ्यांचे स्ट्रीम्स वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या स्ट्रीममध्ये म्हणजे ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, तर सगळ्याच गोष्टी शिकवल्या जात नाहीत. त्यांच्या स्ट्रीमच्या रिलेटेड गोष्टी शिकवल्या जातात. आणि आपल्या समोरचे जे प्रॉब्लेम्स असतात, ते फक्त त्या स्ट्रीमच्या रिलेटेड नसतात. तर ते प्रॉब्लेमला सोल्युशन डिझाइन करताना आपल्याला आपली स्ट्रीम सोडून बाकी गोष्टी सुद्धा विचारात घ्याव्या लागतात. आणि ते करण्यासाठी आपल्याकडे तो ॲप्टिट्यूड तयार व्हायला पाहिजे. जसं एखादं उदाहरण घेतलं म्हणजे आपण आता सगळे फोनवर बोलतोय किंवा कॉम्प्युटरमधून आपण हा सेशन अटेंड करतोय. तर कॉम्प्युटर डिझाइन करताना खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व आहेत. जसं की सॉफ्टवेअर पण बनावं लागतं, हार्डवेअर येतं त्यात, इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो. त्यानंतर ते कॉम्प्युटर असेल किंवा फोन असेल, तो डिझाइन करताना तो छान कसा दिसेल हे सुद्धा त्यात बघावं लागतं. अशा पद्धतीनं वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात आणि वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये विचार करावे लागतात. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिजिटल डिझायनिंग आणि त्याच्यासाठीचे टूल्स कोणते असतील किंवा काही मेथड्स आहेत, तर ह्या कोणत्या असतील हे शिकायचंय आणि ते तुम्हाला डिलिव्हर करण्यासाठी आपल्याकडे सुहास लबडे सर आहेत, जे की विज्ञान आश्रमामधील फॅब लॅब चे काम बघतात. फॅब अकॅडमी हा जो MIT कडून कोर्स चालतो, त्याचे ते काम बघतात. सुहास सरांना मी आता रिक्वेस्ट करतो की सर सेशन चालू करूयात. धन्यवाद अमोल सर. मी सुहास लबडे विज्ञान आश्रमाच्या फॅब लॅब या विभागामध्ये काम करतो आणि फॅब लॅब म्हटलं की आम्ही फॅब लॅब म्हणजे थोडक्यात डिजिटल फॅब्रिकेशन लॅब. तर आता फॅब्रिकेशन हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असेल आणि नॉर्मली म्हणजे आपण जेव्हा वेल्डिंग, कटिंग, ड्रिलिंग असं जे काम असतं तर त्याला आपण फॅब्रिकेशन म्हणतो. पण फॅब लॅबमध्ये जे काही काम चालतं तर ते डिजिटल फॅब्रिकेशन चालतं. मग आपण थोडासा ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन आणि डिजिटल फॅब्रिकेशन याच्यातला फरक बघू आणि मग पुढे जाऊयात. तर ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन म्हणजे काय, की आपण जे रोजच्या जीवनात काम करतो म्हणजे वेल्डिंग, कटिंग, ड्रिलिंग वगैरे हे सगळं असेल तर ते ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन. आणि इथे काय असतं की तुम्हाला स्वतः हाताने काम करावं लागतं. म्हणजे आता इथं एका चित्रामध्ये दाखवलंय की तो माणूस हातात वेल्डिंगची गन घेऊन स्वतः वेल्डिंग त्याला करावं लागतंय. तसं डिजिटल फॅब्रिकेशन मध्ये काय असतं की तुम्हाला डिझाईन बनवायचे असतात, तुमची बुद्धिमत्ता वापरायची असते, तुमचे व्हिज्युअलायझेशन्स वापरायचे असतात आणि डिझाईन तयार करायची असते आणि मग ही डिझाईन तुम्हाला मशीनला द्यायची असते आणि मशीन तुमच्यासाठी काम करतं. तर याला डिजिटल फॅब्रिकेशन म्हणतात. म्हणजे फॅब लॅब या विभागामध्ये जे काही काम चालतं तर तिथं सगळ्या अशा मशीन्स आहेत आणि त्या मशीन्सला डिझाईनची आवश्यकता असते आणि मग हे डिझाईन्स बनवले जातात आणि मग त्या मशीनला दिले जातात आणि मशीन आपल्यासाठी काम करते. पण आता फक्त डिजिटल फॅब्रिकेशन किंवा ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन असा हा जो डिफरन्स आहे किंवा हा जो आपण आता थोडासा फरक पाहतोय, तर तेवढंच करून भागणार आहे का? किंवा मग फक्त डिजिटल फॅब्रिकेशन करूनच भागणार आहे का? किंवा फक्त ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन करूनच भागणार आहे का? तर नाही. जेव्हा
आपण एखाद्या प्रोजेक्टवर काम करतो. आता मी काही तुमचे मागचे सेशन्स पण अटेंड केलेत. तर त्याच्यामध्ये मला तुमचं बॅकग्राऊंड एकतर कळालं, की तुम्ही काही अ, बरेच जण ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंडचे आहात आणि बरेच जण तुमच्या गावाकडेच शेती व्यवसाय किंवा शेतीला पूरक असा काहीतरी प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे. तर आता जेव्हा आपण असा एखादा प्रोजेक्ट बनवणार असू, तर तेव्हा आपल्याला ट्रॅडिशनल फॅब्रिकेशन आणि डिजिटल फॅब्रिकेशन अशा दोन्ही पण गोष्टींचा विचार करावा लागेल. फक्त जर तुम्ही डिजिटल फॅब्रिकेशनचा विचार करत असाल, म्हणजे फक्त डिझाइनचा विचार करत असाल, तर तुम्हाला ती डिझाइन बनवण्यासाठी ट्रॅडिशनल फॅब्रिकेशनचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. जर तुम्ही ते कामच केलेलं नसेल, तर तुम्हाला डिझाइन बनवता येणार नाही. म्हणजे समजा मला एखादं चप्पलचं स्टँड बनवायचंय आणि ते चप्पलच्या स्टँडला कोणत्या टाइपचं मटेरियल लागणार आहे, कोणत्या टाइपचा अँगल लागणार आहे, त्याला फॅब्रिकेशन किंवा मी जॉइंट कुठे मारणार आहे, वेल्डिंग कुठे करणार आहे, हे जर माहीत नसेल, तर त्या स्टँडचं डिझाइन तुम्हाला एखाद्या डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये बनवता येणार नाही. भलेही ते डिझाइन सॉफ्टवेअर तुमचं जे काही डिझाइन असतं, ते फॅब्रिकेशनच्या आधी येतं. पण त्याचं जे व्हिज्युअलायझेशन असतं, तर ते काम केल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला ट्रॅडिशनल आणि डिजिटल असे दोन्ही प्रकारचे फॅब्रिकेशन करायचे आहेत. ओके. तर आजचा जो सेशन आहे, तर तो आता माझे 2 सेशन्स होणार आहेत. तर त्याच्यामध्ये हे पूर्णपणे डिजिटल फॅब्रिकेशन काय आहे, तर ते मी समजावून सांगणार आहे. तर आजचं जे सेशन आहे, तर त्याच्यामध्ये डिझाइन टूल्स कोणकोणते आहेत, तर ते डिझाइन टूल्स आपण शिकून घेणार आहोत. आणि पुढच्या सेशनमध्ये हे डिझाइन टूल्स मध्ये जे काही आपण डिझाइन बनवणार आहोत, तर त्या डिझाइन आपण कुठं, कोणत्या मशीनवर वापरणार आहोत, त्या मशीन वापरायच्या कशा, त्या कोणकोणत्या टाइपच्या मशीन्स आहेत आणि त्याच्यामधून कोणकोणते प्रोजेक्ट्स किंवा प्रॉडक्ट्स बाहेर येतात. तर हे सगळं पाहणार आहोत. तर आज आपण फक्त डिझाइन कसं बनवायचं किंवा एखाद्या मशीनसाठी डिझाइन कसं प्रिपेअर करायचं एवढ्या 2च गोष्टी पाहणार आहोत. आता डिजिटल फॅब्रिकेशनच्या ह्या सगळ्या स्टेप्स आहेत पहा. पहिल्यांदा काय आहे, की तुम्हाला पहिलं तर आता म्हणजे तुमचं आधीचं सेशन झालेलं आहे, की आयडिएशन आहे किंवा तुम्ही स्केच वगैरे तयार केलेले आहेत तुमच्या प्रोजेक्टचे. तर ते स्केच वगैरे सगळं तयार करून झाल्यानंतर तुम्हाला डिझाइन करावं लागतं. म्हणजे पहिली जी स्टेप आहे, तर ती तुम्हाला डिझाइन तयार करावी लागते. ती जी काही डिझाइन आहे, तर ती जर तुम्हाला मशीनला द्यायची असेल, तर तिथे एक मशीन सॉफ्टवेअर नावाचं कोणतंही म्हणजे त्या मशीन बरोबर आलेलं एखादं सॉफ्टवेअर असतं आणि मग ते काय करतं, तुमचं जे काही डिझाइन आहे, ते डिझाइन मशीन सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्ट करतं किंवा मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतं, की जी भाषा मशीनला कळेल. आणि मग अ, ती जी काही तुमची डिझाइन आहे, ती मशीनला द्यावी लागते आणि मग तुम्ही प्रिंट म्हणता आणि मग तुमचा ऑब्जेक्ट, जो काही ऑब्जेक्ट असेल, जे काही डिझाइन केलेला प्रॉडक्ट असेल, तर तो तयार होतो. तर ही डिजिटल फॅब्रिकेशनची प्रोसेस आहे. आता म्हणजे पुढच्या सेशनमध्ये मी सगळ्या मशीन्स पण दाखवणार आहे. तर सगळ्या मशीन्स याच फ्लोने चालतात. तुम्ही डिझाइन तयार करा, त्याला मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करा, ते मशीनला द्या, प्रिंट म्हणा आणि प्रिंट म्हणल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट तयार करून मिळेल. तर ही डिजिटल फॅब्रिकेशनची प्रोसेस आहे. तर आज ह्या सगळ्या टाइपच्या मशीन्स आहेत. मग कोणकोणत्या मशीन्स असतात फॅब लॅबमध्ये? तर एकतर लेझर कटर असतं. लेझर कटर म्हणजे तुम्ही गाड्यांच्या ज्या काही नंबर प्लेट्स वगैरे जे काही बनवता किंवा दुकानांवरचे जे काही साइन बोर्ड्स असतात, ते सगळे लेझर कटर या मशीनवर बनवलेले असतात. 3D प्रिंटर असतो. मे बी तुम्हाला ही सगळी नावं नवीन असतील. 3D प्रिंटर म्हणजे काय, की तुम्ही एखादं 3D कॅड मॉडेल तयार केलं. समजा एखादा गणपती चं डिझाइन तयार केलं आणि ते या मशीनमध्ये जर दिलं, तर तुम्हाला प्लास्टिकचा गणपती तयार करून मिळतो. तसंच मग तुम्ही एखादा गिअर लागला, तर गिअर डिझाइन करू शकता. तो बनवून घेऊ शकता. ताजमहल असेल, तर ताजमहल बनवून घेऊ शकता. तर असा हा 3D प्रिंटर आहे. त्यानंतर फिनाईल कटर मशीन आहे. फिनाईल कटर मशीनमध्ये काय होतं, की तुमच्या ज्या गाड्यांच्या परत एकदा नंबर प्लेट असतात, ज्या रेडियममध्ये आपण तयार करतो, तर ते फिनाईल मशीनमध्ये तयार होतात. पण अ, कॉपर याच्यामध्ये जर तुम्ही कॉपरचं जर एखादं फॉइल वगैरे जर टाकली, म्हणजे कॉपरचा कागद टाकला, तांब्याचा कागद टाकला, तर तुम्हाला फ्लेक्सिबल सर्किट्स म्हणजे असे अ, कपड्यांवर लावण्यासाठी वगैरे असे सर्किट्स तयार करून मिळतात. त्यानंतर इथं खाली एक मशीन दाखवली आहे सीएनसी मिलिंग मशीन. म्हणजे तुमच्या दारांवर, खिडक्यांवर जे काही डिझाइन असतात किंवा जी फळी असते आपली दाराची वगैरे, त्याच्यावर जे काही डिझाईन्स असतात, कोरीव काम केलेलं असतं, तर ते सगळं या मशीनमध्ये होतं. म्हणजे ही एन्ग्रेव्हिंग मशीन आहे. तर अशा टाइपचे सगळ्या मशीन्स या फॅब लॅबमध्ये येतात किंवा या डिजिटल फॅब्रिकेशन प्रोसेसमध्ये येतात. आणि मग या सगळ्या मशीन्स वापरण्यासाठी वेगवेगळ्या टाइपची सॉफ्टवेअर्स आपल्याला लागतात.
ओके. तर आपण कोणकोणती सॉफ्टवेअर्स असतात ते आज आपण फक्त पाहणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये आपण कोणकोणते टूल्स आहेत, तर ते पुढच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मग आता अ, या डिजिटल फॅब्रिकेशनच्या प्रोसेसमध्ये 2 टाइपचे सॉफ्टवेअर असतात. एक आहे डिझाइन सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे मशीन सॉफ्टवेअर. मी जसं मगाशी म्हणालो, डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काहीतरी डिझाइन बनवायचं असतं आणि मशीन सॉफ्टवेअर काय करतं, की तुम्ही बनवलेलं डिझाइन मशीन लँग्वेजमध्ये म्हणजेच त्या मशीनला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करून घेतं आणि मग मशीन त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करते. तर आता डिझाइन सॉफ्टवेअर्स कोणकोणते आहेत आणि मशीन सॉफ्टवेअर्स कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये आपण डिझाइन कशी तयार करायची? ती मशीनला कसं द्यायचं? तर हे थोडंसं आज आपण कव्हर करूयात. तर इथं राइट हँड साइडला मी काही लिस्ट ठेवली आहे. 2D डिझाइन सॉफ्टवेअर्स आहेत आणि 3D डिझाइन सॉफ्टवेअर्स आहेत. आता हा सगळा विषय किंवा हा सगळा पार्ट तुम्हाला नवीन असेल, पण थोडंसं लक्ष देऊन जर ऐकलं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी डेकोरेटिव्ह आयटम्स असतील किंवा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये काही डेकोरेटिव्ह गोष्टी मिळतात. तर त्या कशा बनवल्या जातात? तर याचं सगळी कल्पना येईल. तर हे 2D डिझाइन सॉफ्टवेअर्स आहेत. मग त्याच्यामध्ये Inkscape आहे, Illustrator आहे, CorelDRAW आहे, QCAD आहे, FreeCAD आहे. तर हे सगळे 2D डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहेत आणि 3D डिझाइनमध्ये मग तुम्ही Fusion 360, AutoCAD, मे बी तुम्ही AutoCAD वगैरे ही नावं ऐकलेली असेल, SolidWorks नाव ऐकलेलं असेल, Blender नाव ऐकलेलं असेल. तर हे सगळे सॉफ्टवेअर्स 3D डिझायनिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत. तर फॅबलॅबमध्ये किंवा डिजिटल फॅब्रिकेशनमध्ये 2 टाइपच्या मशीन्स येतात. एक 2D 2 ॲक्सिस मशीन येतात आणि काही 3 ॲक्सिस मशीन्स येतात. ओके. आणि त्याच्यासाठी मग हे 2 टाइपचे आपल्याला सॉफ्टवेअर्स लागतात. तर आपण वन बाय वन आता 2D डिझाइन सॉफ्टवेअर्स आणि 3D डिझाइन सॉफ्टवेअर्स हे पाहणार आहोत. तर पहिलं जेव्हा आपण 2D डिझाइन सॉफ्टवेअरचा विचार करतो, तर त्यावेळी त्याच्यामध्ये परत एकदा 2 टाइप्स पडतात. एक असतं रास्टर आणि दुसरं असतं व्हेक्टर. आता रास्टर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय? तर तुम्ही रास्टिंग म्हणजे तुम्ही जे मोबाईलमध्ये जेवढे काय तुम्ही फोटो एडिटिंगचे ॲप वापरता, इफेक्ट देता. म्हणजे काळा माणूस गोरा करता किंवा जर डोळा बारीक झालेला असेल तर तो मोठा करता. तर ते तुम्ही पिक्सेल्स चेंज करत असता. तुम्हाला पिक्सेल पण माहीत असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईल घेता तेव्हा एवढ्या मेगापिक्सलचा हा कॅमेरा आहे, असं तुम्ही विचार करता. बरोबर? तर ते सगळं रास्टरिंगमध्ये येतं. म्हणजे Photoshop असेल किंवा GIMP नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ओपन सोर्स. तर हे दोन्हीही सॉफ्टवेअर रास्टिंग सॉफ्टवेअर आहेत. तुम्ही लग्नाचा अल्बम जर एडिट करताना पाहत असाल, तर तिथं Photoshop हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि तो जो एडिटर असतो, तर तो पिक्सेल चेंज करत असतो. तर हे रास्टरिंग सॉफ्टवेअर्स आहेत, की ज्याच्यामध्ये पिक्सेल आपल्याला चेंज करता येतात. व्हेक्टरिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? व्हेक्टरिंग सॉफ्टवेअरमध्ये 2 पॉइंट आणि त्यामधील लाईन ही चेंज केली जाते. व्हेक्टरिंग सॉफ्टवेअर्स म्हणजे तुम्हाला एखादा कर्व काढायचा असेल, एखादा शेप तयार करायचा असेल, तर व्हेक्टरिंग सॉफ्टवेअर वापरले जातात. तर आता रास्टर आणि व्हेक्टर. मग रास्टर हे तुम्ही फोटो एडिटिंगसाठी किंवा तुम्ही मोबाईलमध्ये नॉर्मली वापरताच. त्यामुळे मी रास्टर जास्त कव्हर नाही करणार आहे. पण जे व्हेक्टरिंग सॉफ्टवेअर आहेत, तर ते आपल्याला मशीन डिझाइन वगैरे करण्यासाठी किंवा मशीनवर आपल्याला एखादी फाईल तयार करण्यासाठी लागतात. तर आता हे जे Inkscape नावाचं सॉफ्टवेअर आहे थोडं तर हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. आणि ते मी थोडंसं तुम्हाला समजून सांगणार आहे. किंवा आता हे जर तुम्हाला Inkscape खूप अवघड वाटत असेल, तर ऑनलाईन काही टूल्स आहेत. तर ते ऑनलाईन टूल्स वापरून तुम्ही काही रेडीमेड म्हणजे जसं तुम्ही तुमचा फोटो टाकता आणि त्या फोटोची एज डिटेक्शन तुम्ही करून घेता. म्हणजे काही फिल्टर असतात, काही किंवा काही इफेक्ट असतात आणि ते इफेक्ट देऊन तुम्हाला ते एज डिटेक्ट करून घेता येते. किंवा आता एक फोटो लॅब नावाचं एक ॲप आलंय पहा आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमचा कार्टूनाइज फोटो तुम्हाला तयार करता येतो. ओके. तर असे काही इफेक्ट देणारे सॉफ्टवेअर सुद्धा आहेत. ओके. तर आता आपण थोडंसं Inkscape बद्दल पाहू. Inkscape हे ओपन सोर्स डिझाइन सॉफ्टवेअर आहे. त्याची विंडो साधारणतः अशी दिसते. मी आता ऑनलाईनच म्हणजे माझ्याकडे ते इन्स्टॉल्ड आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं ऑनलाईन दाखवतो. अ, तर हे Inkscape जर तुम्ही Googleमध्ये Inkscape हे नाव टाकलं, तर तुम्हाला अशी काहीतरी एक विंडो येईल आणि मग तुम्हाला इथून ते Inkscape सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेता येईल. हे ओपन सोर्स आहे आणि वापरायला खूप सोपं आहे. याच्यामध्ये बेसिक शेप्स तुम्हाला सगळे तयार करता येतील. तर 64 बिटसाठी आणि 32 बिटसाठी असे दोन्ही व्हर्जनसाठी तुम्हाला इथून हे डाउनलोड करता येईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशी विंडो म्हणजे जेव्हा तुम्ही ओपन करता हे सॉफ्टवेअर, तर अशी विंडो तुम्हाला दिसते. अमोल माझी स्क्रीन दिसतीये ना?
हो सर, दिसते. ओके, ओके, ओके. तर हे जेव्हा तुम्ही Inkscape सॉफ्टवेअर डाउनलोड करता, तेव्हा तुम्हाला अशी एक विंडो समोर येते. आता सगळे सॉफ्टवेअर्स म्हणजे 2D सॉफ्टवेअर असू देत किंवा 3D सॉफ्टवेअर असू देत, ह्या विंडोला म्हणतात UI. UI म्हणजे युजर इंटरफेस. ओके. आणि हा युजर इंटरफेस याच्यावर कमांड्स असतात, वेगवेगळ्या कमांड्स असतात किंवा वेगवेगळे टूल्स असतात आणि हे सगळे टूल्स वापरून तुम्हाला एखादं डिझाइन तयार करायचं असतं किंवा एखादं CAD मॉडेल तयार करायचं असतं. तर आता बहुतांश सॉफ्टवेअरचे UI म्हणजे युजर इंटरफेस हा सेमच असतो. म्हणजे बऱ्यापैकी फक्त हा काय असेल, समजा इथं काहीतरी टूल्स असतील, तर हे ह्या सॉफ्टवेअरमध्ये इथं दिलेलं असेल, दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये ह्या बाजूला दिलेलं असेल किंवा इथं कुठेतरी वर दिलेलं असेल. तर असं फक्त थोडंसं चेंजेस असतात. बाकी टूल्स हे बऱ्यापैकी जे कॉमन टूल्स असतात ते बऱ्यापैकी सेमच असतात. तर आता हे 2D डिझाइन सॉफ्टवेअर आहे आणि याच्यामध्ये काय-काय करता येतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. अ, आता मी हा एक ऑब्जेक्ट घेतला होता. मी तो डिलीट करतोय. तर आता बेसिक शेप म्हणजे काय? समजा मला एखादं किचन डिझाइन करायचंय. एक किचन म्हणजे मला लेझर कट करून किचन हवंय आणि ते किचन मला डिझाइन करायचंय. तर मी काय करेल, एक स्क्वेअर शेप घेईल. आता हा स्क्वेअर शेप जो आलाय, तर त्याला ब्लॅक म्हणजे तो फिल केलेला आहे पूर्णपणे. तर तो मला फिल करून नको आहे. मला फक्त त्याची बॉर्डर लाईन हवी आहे. तर मी काय करेल, त्या स्क्वेअर शेपला इथं बाणाने सिलेक्ट करेल आणि इथं नो फिल इथं राइट हँड साइडला इथं नो पेंट म्हणून एक ऑप्शन येतो. तर तो केल्यानंतर मला फक्त बॉर्डर दिसते. मधला कलर गायब होतो. आता माझी बॉर्डर तर फिक्स झाली आहे. पण मी आता बाजूला क्लिक केल्यानंतर ती बॉर्डर पण निघून गेली. पण इथं काहीतरी ऑब्जेक्ट आहे. तर याला फिल अँड स्ट्रोक नावाच्या काही प्रॉपर्टीज असतात. आता हे सगळं अगेन तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करून पाहावं लागेल. तुम्हाला ते सॉफ्टवेअर ओपन करून पाहावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या त्याचे थोडेसे ट्युटोरियल्स पाहावे लागतील आणि मग हे सगळं तुम्हाला येईल. पण मी काय-काय करता येतं हे थोडंसं तुम्हाला दाखवतो. इथं स्ट्रोक स्टाईल आहेत. स्ट्रोक म्हणजे काय, की 2 पॉइंट असतात आणि त्या 2 पॉइंट मधला जो काही पाथ आहे, जे काही मार्ग आहे, तर तो दाखवण्याचा जे टूल आहे, तर तो स्ट्रोक. तर आता मी हा स्ट्रोक थोडासा वाढवतो. तर इथं पहा काय होतंय. इथं वाढवल्यानंतर तो जो पाथ होता ना 2 पॉइंट मधला किंवा आता 4-5 पॉइंट्स आहेत या डिझाइनमध्ये, तर ते दिसायला लागलेत. आता मला जेवढं हवंय तेवढंच मी ठेवतोय. मला ही बॉर्डर हवी होती. त्यानंतर मला काय हवंय, की मला किचन बनवायचंय आणि त्या किचनमध्ये काहीतरी नाव टाकायचंय. तर मी काहीतरी माझं नाव लिहितो. सुहास नाव टाकलं आणि मी त्याला मोठं काय मला हाईट, विड्थ वगैरे सगळ्या प्रकारे देता येतं. इथं जर तुम्ही पाहिलत तर इथं डब्ल्यू म्हणजे विड्थ आणि एच म्हणजे हाईट आणि इथं डायमेन्शन्स असतात. मध्ये, सेंटीमीटरमध्ये, पॉइंटमध्ये. तर तुम्ही तिथून पण चेंज करू शकता किंवा इथून पण चेंज करू शकता. आणि मग या किचनला एक मला छोटासा होल पण हवा आहे. तर तो होल पण मी इथं काढून घेतो. तर हे माझं झालं बेसिक किचन तयार. आता हे जर मी लेझर कटरवर किंवा याच्यावरती ही जी फाईल दिली, तर मला असं काहीतरी कट करून मिळेल. हा जो काळा पार्ट आहे तो कुठेतरी कोरून मिळेल म्हणजे एन्ग्रेव्ह करून मिळेल. ओके. तर हे बेसिक डिझाइन झालं. समजा अ, मी आता हे पूर्णपणे परत एकदा डिलीट मारतो. दुसरे काय टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूयात. समजा मी इंटरनेटवर गेलो आणि एखादं गणपतीचं डिझाइन घेतलं. समजा मी काहीतरी म्हटलं, की गणपती फेक्टर. फेक्टर म्हणजे काय, की ब्लॅक कलरची इमेज येते आणि ही इमेज समजा ही एक इमेज आहे आणि ती मी कॉपी केली. कॉपी इमेज आणि परत एकदा Inkscapeमध्ये गेलो. आणि ती इमेज पेस्ट केली. थोडंसं स्लो झालंय. ठीक आहे. ही इमेज इथं मला दिसतीये. तर मी इथं घेतली ही इमेज. आता ही रेडीमेड इमेज आहे आणि ही इमेज मला काय करायचंय, कट करायचंय. मला लेझर कटरवर कट करायचंय किंवा मला काहीतरी एन्ग्रेव्ह करायची आहे. पण काय काय होतं, की जेव्हा तुम्ही अशीच इमेज घेता, तेव्हा ही डायरेक्टली तुम्हाला मशीनला देता येत नाही. हे काहीतरी एक डिझाइन आहे. पण हे डायरेक्टली डिझाइन तुम्हाला देता येत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला इथं ऑब्जेक्टमध्ये जायचं असतं. इथे पाथमध्ये जायचं असतं. ट्रेस बिटमॅप म्हणजे ही बिटमॅप नावाची एक इमेज आहे आणि ती मी ट्रेस करून घेतो. म्हणजे मला फक्त त्याचं एज हवी आहे आणि ती एज डिटेक्शनमध्ये मी गेलो
आणि ओके म्हटलं, तर मला ह्या इमेजची फक्त एज मिळते. ओके. तर ह्या इमेजची एज मिळाली आणि मग ही इमेज किंवा हे जे पहिलं डिझाइन मी ओरिजिनल डिझाइन काढून टाकतो आणि फक्त मला ही एज मिळाली. म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम्स कसे तयार करतात पहा. हे मला काहीतरी एक गणपती मिळाला. त्यानंतर मग मी त्याला खाली काहीतरी नाव पण टाकलं. गणपती बाप्पा मोरया. काहीतरी नाव टाकलं. ओके. आणि मी त्याला एक शेप पण दिला. म्हणजे काहीतरी एक मला रेक्टँग्युलर शेप हवा होता त्याचा. तर ही माझी फ्रेम तयार झाली. एक छोटीशी फ्रेम माझी तयार झाली आणि मग मी ही फ्रेम मला लेझर कटरवर जर दिलं, तर हा जो पार्ट आहे, हा जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे जेवढा काय, तो तो एन्ग्रेव्ह होतो म्हणजे कोरतो आणि हा जो पार्ट आहे, तर तो कट होईल आणि मग तुम्हाला एक अशी ट्रान्सपरंट ॲक्रिलिक शीटवर किंवा ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या शीटवर तुम्हाला ही इमेज तयार करून मिळेल. तर हे एक बेसिक वेक्टरिंग सॉफ्टवेअर होतं किंवा बेसिक डिझाईन्स कशा तयार करतात. तर हे याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल. मी परत प्रेझेंटेशनमध्ये जातोय. आता हे सगळे सॉफ्टवेअर्स तुम्हाला थोडेसे वापरून पाहावे लागतील आणि तरच ते तुम्हाला वापरता येतील. आता तुम्ही जर YouTubeवर गेलात तर Inkscape ट्युटोरियल्स असं टाकलं तर असंख्य ट्युटोरियल्स किंवा व्हिडिओ ट्युटोरियल्स तुम्हाला अवेलेबल होतील आणि सेम आता जसं मी दाखवत होतो तशाच पद्धतीने तुम्ही जर करत गेलात, तर तुम्हाला असे शेप्स किंवा अशा फाइल्स तुम्हाला तयार करता येतील. तर आपण हे पाहिलं आता जस्ट हे 2 गोष्टी आणि मग तुम्हाला ही मी डिझाइन केलेली फाईल होती. तर ती .dxf किंवा .svg या नावाने तुम्हाला सेव्ह करावी लागते. म्हणजे जसे तुम्ही वर्ड डॉक्युमेंट किंवा प्रेझेंटेशनची फाईल तुम्ही सेव्ह करता पी नावाने किंवा वर्ड डॉक्युमेंटची डॉक्स या नावाने सेव्ह होते. तशीच ही डिझाइन जी काही फाईल आहे, ती DXF नावाने तुम्हाला सेव्ह करायची असते. एकदा सेव्ह झाली, की मग आता आपण जे वापरलं म्हणजे Inkscape जे होतं ते तर डिझाइन सॉफ्टवेअर होतं. आता हे जे डिझाइन सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुमची काहीतरी डिझाइन फाईल तयार झाली आहे आणि ती फाईल तुम्हाला मशीन सॉफ्टवेअरला द्यावी लागते. आता समजा हे लेझर कटर मशीन आहे. लेझर कटर म्हणजे परत एकदा असे ऑब्जेक्ट तयार करणारं मशीन किंवा नंबर प्लेट्स वगैरे तयार करणारं मशीन. आणि मग तुमचं जेव्हा डिझाइन फाईल रेडी असते, तेव्हा तुम्ही ह्या RDWorks नावाच्या मशीन सॉफ्टवेअरमध्ये ती फाईल टाकता. म्हणजे आता हे जे काही लेझर मशीन आहे, तर या मशीनसाठी हे याच्याबरोबरच आलेलं हे मशीन सॉफ्टवेअर आहे. मग तुमची जी DXF फाईल आहे, ती मशीन सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टाकता. मशीन सॉफ्टवेअर त्या जे काही डिझाइन होतं गणपतीचं तुमचं, तर ते मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतं आणि मग ती फाईल इथं आपण देतो. ही फाईल दिल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी म्हणजे गणपती असेल किंवा जे काही असेल, तर ते ऑब्जेक्ट तुम्हाला प्रिंट करून मिळतो. आता ह्या मशीनबद्दल आपण माहिती थोडीशी पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहे, की हे मशीन कसं वापरायचं किंवा या मशीनमध्ये कोणकोणते मटेरियल वापरले जातात. ओके. तर हे आपण जो टूल्स सेक्शन आहे किंवा फॅब्रिकेशनचे जे काही टूल्स आहेत, तर ते आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर हे झालं 2D डिझाइन सॉफ्टवेअर. आता समजा तुम्हाला Inkscape वापरता येत नाहीये. तुम्हाला खूप अवघड वाटतं Inkscape वापरायला आणि मला काहीतरी बॉक्स किंवा केसिंग्ज वगैरे काही बनवायचे असतील. तर काही ऑनलाईन टूल्स पण आहेत, की जे तुम्हाला फक्त समजा एखादा बॉक्स बनवायचा असेल, तर तुम्हाला फक्त लांबी, रुंदी आणि उंची द्यायची असते आणि मग तुम्हाला तो डायरेक्टली बॉक्सचं डिझाइन तुम्हाला तयार करून देतो. म्हणजे आता इथं 3 टाइपचे बॉक्स आहेत पहा. तुम्हाला बेसिक बॉक्स हवा आहे का? तुम्हाला पॉलिगॉन शेप बॉक्स हवा आहे का? आणि तुम्हाला कर्व्ह बेंट बॉक्स हवा आहे का? म्हणजे इथं तो बेंट पण म्हणजे इथं थोडा फ्लेक्सिबल जर मटेरियल असेल तर तुम्हाला फ्लेक्सिबल डिझाइन सुद्धा करता येतं. तर आपण एक बेसिक बॉक्समध्ये जाऊयात. ही मेकर केस नावाची एक वेबसाईट आहे की जे तुम्हाला ऑनलाईन डिझाईन्स तयार करायला मदत करते. तर आता मी बेसिक बॉक्समध्ये गेलो. हे बेसिक बॉक्स आहे आणि मग या बॉक्समध्ये तुम्हाला फक्त विड्थ द्यायची आहे, हाईट द्यायची आहे आणि डेप्थ द्यायची आहे. दुसरं आहे की आर द इनसाइड और आउटसाइड डायमेन्शन्स म्हणजे हे सगळे डायमेन्शन्स आउटसाइड डायमेन्शन्स आहेत की इनसाइड डायमेन्शन्स आहेत. म्हणजे आतलं आहे की बाहेरचे आहेत. तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. मटेरियल थिकनेस मग आता तुम्ही जर प्लायवूड घेत असाल किंवा प्लास्टिकचं एखादं शीट घेत असाल, तर त्याचा थिकनेस काय आहे? तर तो थिकनेस तुम्हाला इथं लिहायचा असतो. तुम्हाला कस्टम पण तो थिकनेस करता येतो. देन तुम्हाला क्लोज डिझाइन कसं हवंय? क्लोज बॉक्सचं हवंय की ओपन बॉक्सचं हवंय? तर ते तुम्हाला अ, अ, हे करता येतं आणि एज जॉइंट्स. एज जॉइंट्स म्हणजे काय? तुम्ही आता मागच्या इमेजमध्ये जर पाहिलं असेल, तर अशा जे जॉइंट्स असतात, तर ते इंटरलॉकिंग जॉइंट होते. तर त्या जॉइंटचे टाइप तुम्हाला
सिलेक्ट करता येतात. मग इथं आता फ्लॅट जॉईंट आहेत, फिंगर जॉईंट आहेत किंवा टी स्लॉट आहेत. तर असे स्लॉट्स तुम्हाला सिलेक्ट करता येतात आणि मग तुम्ही ही फाईल डाउनलोड करून डायरेक्टली घेऊ शकता. आणि मग मी जसं आता इंकस्केपमध्ये काहीतरी शेप बनवला होता, तर तसा शेप किंवा तशा शेपची फाईल तुम्हाला डायरेक्टली तयार होऊन मिळते. तर हे काही ऑनलाईन टूल्स आहेत, म्हणजे पण हे काही स्पेसिफिक शेपसाठी असतात. म्हणजे जसं आता आपण 3 शेप पाहिले इथे, की तुम्हाला अशा बेसिक बॉक्स किंवा पॉलिगॉन शेप बॉक्स किंवा कर्व बेंड बॉक्स असं जर हवा असेल, तर तुम्हाला हे ऑनलाईन टूल्स असे काही वापरता येतात. मी परत एकदा प्रेझेंटेशन मध्ये जातो. तर हे होप सो तुम्हाला सगळं समजलं असेल, की हे डिझाइन सॉफ्टवेअर आहे. डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला डिझाइन बनवायचं आहे, परत मशीन सॉफ्टवेअरमध्ये यायचंय, मशीनला द्यायचंय आणि तुमचं जे काही ऑब्जेक्ट आहे तो प्रिंट करून घ्यायचा आहे. पुढे जाऊयात. हे झालं 2D डिझायनिंग सॉफ्टवेअर्स, म्हणजे फ्लॅट डिझाईन्स. जे 2 ॲक्सिस मशीन आहेत किंवा 2.5 ॲक्सिस मशीन्स आहेत. म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस ज्या मशीनला आहे, तर त्या मशीनसाठी डिझाइन. पण आता काही मशीन्स अशा असतात, की 3 ॲक्सिस असतात, 4th ॲक्सिस असतात, 7th ॲक्सिस असतात. म्हणजे तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये गेलात, तर अशा मोठ्या-मोठ्या CNC मशीन असतात किंवा VNC मशीन्स असतात. आणि त्याच्यामध्ये मग आता काहीतरी समजा ॲल्युमिनियमचा एखादा मोठा ब्लॉक ठेवला जातो आणि मग त्याच्यामधून छोटे-छोटे ऑब्जेक्ट्स काहीतरी तयार केले जातात. तर त्या केसमध्ये मग तुम्हाला 3D डिझाइन बनवणं आवश्यक असतं. मग आता आपल्याकडे म्हणजे फॅब लॅबमध्ये आमच्याकडे 3D प्रिंटर आहे. तर त्या 3D प्रिंटरला 3D डिझाइन लागतं. ओके. त्या तिथे 2D डिझाइन करून चालत नाही आणि मग ते 3D प्रिंटिंगसाठी किंवा गणपती समजा बनवायचा असेल, तर तो गणपतीचा शेप तयार करण्यासाठी आपल्याला 3D डिझायनिंग सॉफ्टवेअर्स आवश्यक असतात. मग कोणकोणते 3D डिझायनिंग सॉफ्टवेअर्स आहेत, हे थोडंसं आपण एक ओव्हरलूक घेऊयात. आता हे परत एकदा हे सगळे सॉफ्टवेअर्स तुम्हाला सराव करावा लागतो. थोडेसे अवघड असतात. त्याचा फ्लो समजून घ्यावा लागतो. अ, आणि मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला हे सगळे सॉफ्टवेअर्स जास्त प्रमाणात येतील. पण मी जस्ट एक ओव्हरलूक तुम्हाला याचा देतोय. आता हे हे ज्या विंडोज आहेत, तर ह्या सगळ्या SolidWorks डिझाइन सॉफ्टवेअरच्या विंडोज आहेत. तर याच्यामध्ये काय आहे, की SolidWorks जर तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केलत, म्हणजे डाउनलोड केलत आणि ओपन केलत, तर असं काहीतरी एक UI परत एकदा युजर इंटरफेस येतो आणि त्याच्यामध्ये असा एक फाईलचा ऑप्शन असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही न्यू फाईल म्हटलात, की असे 3 टाइप येतात, ह्या टाइपचे. मग तुम्हाला पार्ट डिझाइन करायचा आहे का? तुम्हाला असेंबल करायची आहे का? की तुम्हाला ड्रॉइंग तयार करायचंय? अशा 3 प्रकारच्या गोष्टी तुम्हाला SolidWorks या डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये करता येतात किंवा प्रत्येक 3D डिझायनिंग सॉफ्टवेअरमध्ये करता येतात. मग आता जर तुम्हाला पार्ट फक्त डिझाइन करायचा असेल, तर मग तुम्ही पार्टमध्ये जाता. म्हणजे अशी विंडो तयार होते आणि मग तुम्हाला स्केच म्हणजे काय, की तुम्ही जे आता पानावर जे काही स्केच काढताय, तुम्ही जे मे बी ऑलरेडी काढलेलं पण असेल तुमच्या प्रोजेक्टचं, तर ते स्केच विथ डायमेन्शन्स तुम्हाला इथं ड्रॉ करायचं असतं. मग आता जसं तुम्ही पानावर ड्रॉ करताना पेन वापरता, तसं इथं काही टूल्स आहेत, रेडीमेड टूल्स आहेत. मग डायमेन्शनचे टूल्स आहेत, मग सर्कल आहे, रेक्टँग्युलर आहे, किंवा स्क्वेअर आहे, पॉलिगॉन शेप एखादी लाईन आहे, कर्व्हज आहेत. तर असे सगळे शेप्स इथं दिलेले असतात आणि मग ते शेपचा यूज करून तुम्हाला तुमचं जे काही ड्रॉइंग आहे, तर ते तयार करायचं असतं. आता हे ड्रॉइंग असतं, म्हणजे एक फ्लॅट ड्रॉइंग असतं, म्हणजे आणि मग त्याला तुम्हाला 3D बनवायचं असतं, म्हणजे 3 डायमेन्शनल बनवायचं असतं आणि मग इथं फीचर्स असतात. मग त्या फीचरमध्ये तुम्ही एक्सट्रुडेड कट किंवा तुम्ही पुल डाउन, रिव्हॉल्व कट, स्वेप्ट, लॉफ्टेड कट, हे सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही एखादं 3D डिझाइन तयार करू शकता. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी जात नाहीये, कारण तुम्हाला जोपर्यंत हे डिझाइन सॉफ्टवेअर समोर नाहीयेत किंवा तुम्ही वापरून पाहणार नाहीत, तोपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस सांगून पण तसा उपयोग नाहीये. तर हे सगळं करून पाहायच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मी फक्त जस्ट एक UI कसा असतो एखाद्या डिझाइन सॉफ्टवेअरचा किंवा 3D डिझाइन सॉफ्टवेअरचा, तर ते मी तुम्हाला फक्त सांगतोय. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे तुम्ही एक्सट्रुडेड कट दिला, तुम्ही स्केच तयार केलं, मग तुम्हाला 3 डायमेन्शनल काहीतरी इमेज तुम्ही बनवली. तर ती अशी काहीतरी तुम्ही ती इमेज अशी काहीतरी दिसते आणि तिचा फाईल फॉर्मॅट जो आहे, तर तो .stl असा असतो. ओके. म्हणजे तुम्हाला कोणत्याही फाईल फॉर्मॅटमध्ये ते सेव्ह करता येतं ॲक्चुअली. .obj, .stl अशा वेगवेगळ्या फाईल फॉर्मॅट्स असतात. पण ही जी काही आता मी मशीन दाखवतोय, तर हा 3D प्रिंटर आहे आणि या 3D प्रिंटरसाठी तुम्हाला .stl फाईल असणं आवश्यक आहे. तर हा तुमचा डिझाइन ऑब्जेक्ट आहे. तुम्ही काहीतरी एक जस्ट SolidWorks या डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काहीतरी तयार केलंय आणि मग परत एकदा हा जो UI आहे तो डिझाइन सॉफ्टवेअरचा UI आहे आणि हा जो UI आहे तो
फॅक्टरी म्हणजे काय, परत एकदा मशीन सॉफ्टवेअर. हे जे फ्रॅक्टल वर्क्स नावाचा 3D प्रिंटर आहे, तर त्याच्याबरोबर आलेलं हे मशीन सॉफ्टवेअर आहे. मग ते डिझाइन तुम्ही जी काही तयार केलेली आहे, ती डिझाइन तुम्हाला ह्या मशीन सॉफ्टवेअरमध्ये टाकून घ्यावी लागते. त्याचं ओरिएंटेशन म्हणजे ते आडवं ठेवायचंय का, उभं ठेवायचंय का, त्याचं टेम्परेचर किती ठेवायचंय, कोणतं मटेरियल वापरायचंय प्रिंटिंग करताना. तर ह्या सगळ्या गोष्टी या फॅक्टरी या मशीन सॉफ्टवेअरमध्ये सेट कराव्या लागतात आणि मग परत एकदा हे मशीन सॉफ्टवेअर ह्या डिझाइनला मशीन लँग्वेजमध्ये, मशीनच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करतं आणि मग तुम्हाला या मशीनवर असा काहीतरी हा जो डिझाइन केलेला ऑब्जेक्ट आहे, हा प्लास्टिकचा तुम्हाला बनवून मिळतो. नॉर्मली एबीएस आणि पीएलए नावाचे प्लास्टिक्स इथे पॉलिमर्स इथे वापरले जातात. ओके. तर हे हे होतं थोडंसं डिझाइन सॉफ्टवेअर्स. मग असे बरेच टाइपचे डिझाइन सॉफ्टवेअर्स आहेत आणि परत एकदा तुम्हाला जर हे खूप अवघड वाटत असेल म्हणजे SolidWorks किंवा फ्युजन किंवा FreeCAD हे सर सॉफ्टवेअर्स तुम्हाला अवघड वाटत असतील, कारण हे इंडस्ट्रियल सॉफ्टवेअर्स आहेत. इंडस्ट्रियल डिझाईन्स या सॉफ्टवेअर्समध्ये केल्या जातात किंवा CATIA आहे. तर हे सगळे इंडस्ट्रीमध्ये वापरतात आणि हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल, तर ऑनलाईन काही डिझायनिंगचे टूल्स आहेत आणि सोपे-सोपे आहेत. म्हणजे अ, तुम्ही जर इथे गेलात, मी काही टूल्स काढून ठेवलेत. हे टिंकरकॅड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आणि हे लहान मुलं म्हणजे एक 10वी पर्यंत वापरतात. म्हणजे एक डिझाइनचं इंट्रोडक्शन त्यांना व्हावं म्हणून हे टूल्स बनवलेले आहेत आणि हे Autodesk या कंपनीचं टूल आहे. तर याच्यामध्ये पण परत एकदा आता जर तुम्ही हा यूआय पाहिला, यूजर इंटरफेस पाहिला, तर इथं बॉक्स आहे, सिलिंडर आहे, वेगवेगळे शेप्स आहेत. हे जर पाहिले तर हे वेगवेगळे शेप्स आहेत आणि मग हे शेप घेऊन तुम्हाला परत एकदा डिझाइन बनवता येतं. आता हे जर तुम्ही Googleमध्ये टिंकरकॅड टाइप केलं, तर तुम्हाला लॉग इन विचारतं, साइन इन विचारतं. तिथे तुम्हाला अकाउंट तयार करावं लागतं स्वतःचं ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकून आणि त्यानंतर मग तुम्हाला अशी यूआय किंवा यूजर इंटरफेस तयार होतो आणि हे ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टी डाउनलोड वगैरे करून घ्याव्या लागत नाही. तर मग तुम्हाला समजा एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायचा आहे. समजा काहीतरी तयार करायचं. तर आता हा बॉक्स मी इथं फक्त ओढून घेतलाय. ओके. आणि मग हे ओढून घेतलंय. मग तुम्हाला त्याचे डायमेन्शन चेंज करता येतात. मग विड्थ, हाईट ह्या सगळ्या गोष्टी चेंज करता येतात. समजा याच्यावर एखादा लेटर्स टाकायचं असेल, तिथं बेसिक शेप्स आहेत. टेक्स्ट आणि नंबर्स आहेत. मग समजा एखादं नाव टाकायचं असेल, ए-बी-सी-डी. आता हा समजा काहीतरी मी एक शेप घेतलाय आणि त्याच्यावर मला हा काहीतरी बी नाव टाकायचंय, समजा ठेवायचंय असं काहीतरी. तर हे सगळं अरेंज करता येतं आणि मग तुम्हाला एखादं किचन डिझाइन असेल किंवा काहीही म्हणजे अ, एखादी नेम प्लेट वगैरे असेल, तर तशी नेम प्लेट तुम्हाला डिझाइन करता येते. तर हे ऑनलाईन डिझाइन सॉफ्टवेअर आहे आणि हे खूप सोपं आहे. म्हणजे आता मी फक्त हे ड्रॅग एंड ड्रॉप करतोय. फक्त इकडं अशी नावं ओढतोय आणि हे सगळं इथं येतंय आणि मग याचे तुम्ही डायमेन्शन्स वगैरे इथं येतात. सगळे हे डायमेन्शन्स आहेत. तुम्ही रोटेट करू शकता त्याला, अलाइन करू शकता. तर हे सगळे शेप्स कमी जास्त हे सगळं करता येतं आणि हे खूप सोपं आहे. तर तुम्ही एक डिझाइन यूआय कसा असतो, यूजर इंटरफेस कसा असतो आणि काय-काय डिझाइन पॅरामीटर्स असतात, कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. तर हे शिकण्यासाठी तुम्ही हे ऑनलाईन डिझाइन टूल्स आहेत, तर ते वापरू शकता. ओके. तर हे झालं 3D डिझाइन. 3D डिझाइनमध्ये मी जसं मगाशी म्हटलं, की ओपन सोर्स काही टूल्स आहेत. तुम्हाला कोणतंही लायसन्स किंवा कोणतंही प्रकारचं म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं, पण लायसन्ससाठी पैसे वगैरे द्यावे लागत नाही. तर हे FreeCAD नावाचं टूल आहे. जसं मी मगाशी SolidWorks दाखवलं, तसंच हे टूल आहे आणि हे फ्री आहे, ओपन सोर्स आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या-चांगल्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला बनवता येतात. इथे जर तुम्ही गेलात, तर इथं डाउनलोड नाऊ म्हणून एक ऑप्शन आहे. हे इथं क्लिक केलं, तर तुम्हाला हे डाउनलोड पण करून घेता येतं. हे एक टूल आहे Fusion 360 म्हणून. Fusion 360 अगेन Autodesk या कंपनीचं टूल आहे आणि अ, अ, तुम्हाला इथं जर इथं गेलात, तर मग एज्युकेशनल लायसन्स डाउनलोड करून घेता येतात. ओके. 3 वर्षांसाठी हे एज्युकेशनल लायसन्स फ्री आहेत आणि मग 3 वर्ष तुम्हाला हे टूल वापरता येतं आणि हे परत एकदा कमर्शियल टूल्स आहेत. कंपन्यांमध्ये हे टूल्स वापरतात. ओके. आणि त्यामुळं 3 वर्षांसाठी तुम्ही तुमच्या कॉलेजचा आयडी वगैरे सगळं देऊन हे टूल्स डाउनलोड करून जस्ट एक यूआय कसा असतो आणि प्रॅक्टिस करून म्हणजे याचे सगळे ट्युटोरियल्स अगेन YouTubeवर अवेलेबल आहेत. प्रत्येक गोष्टीचे म्हणजे तुम्हाला सिंपल एखादा स्क्वेअर ड्रॉ करायचा असेल किंवा रेक्टँगल ड्रॉ करायचा असेल, तर तो कसा करतात? इथपासून तर अगदी कॉम्प्लेक्स डिझाइन कशा तयार करायच्या? तर याचे सगळे ट्युटोरियल्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स YouTubeवर
अवेलेबल आहेत. तर हे झालं 3D डिझाइन सॉफ्टवेअर्स. मग एकदा 3D डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इमेज तयार केल्यानंतर किंवा फाईल तयार केल्यानंतर तुम्ही 3D प्रिंटरच्या माध्यमातून ते तयार करून घेऊ शकता किंवा प्रिंट करू शकता. पुढे जाऊयात. आता आपण डिझायनिंग सॉफ्टवेअर म्हणजे 3D प्रिंटर असेल किंवा लेझर कटर मशीन असेल. तर या 2 गोष्टींसाठी जे काही डिझाइन सॉफ्टवेअर्स लागतात म्हणजे 2D डिझाइन सॉफ्टवेअर्स होते आणि 3D डिझाइन सॉफ्टवेअर्स होते. तर याचं एक-एक सॉफ्टवेअर्स आपण थोडंसं ब्रीफ पाहिलं आणि त्यानंतर कोणकोणते अजून पण टूल्स आहेत, सॉफ्टवेअर टूल्स आहेत. तर ते आपण थोडेसे पाहिले किंवा त्या मशीन वापरण्यासाठी मशीन सॉफ्टवेअर कोणते आहेत ते थोडंसं पाहिलं. आता फॅब लॅबमध्ये तिसरी मशीन अशी आहे, की म्हणजे तिसरा पार्ट असा आहे, की इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे एकतर तुम्ही डिझायनिंगचा एक पार्ट आहे आणि दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक्स. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण तुम्हाला जर माहीत असेल थोडंफार, तर इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा तुम्हाला डिझाइन तयार करायचे असतात, तर तुम्हाला पहिल्यांदा सर्किट डिझाइन म्हणजे स्कीमॅटिक मग त्याचे पीसीबी बोर्ड्स तुम्हाला तयार करावे लागतात. म्हणजे तुम्ही जर मोबाईल खोलला, तर त्या मोबाईल जेव्हा आपण उघडतो त्यावेळी आतमध्ये एक हिरव्या कलरची चिप दिसते. तर ती हिरव्या कलरची चिप म्हणजे तुमची पीसीबी असते. त्याला पीसीबी म्हणतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड. आणि त्याच्यावर मग वेगवेगळे कंपोनंट्स असतात म्हणजे रेझिस्टर, कॅपॅसिटर वगैरे सगळं. तर हे जे पीसीबी लेआउट आहे किंवा वायरिंग कमी करण्यासाठी हे पीसीबीज सगळ्या बनवलेल्या असतात. आणि मग हे पीसीबी जे काय आहेत, तर त्याचं पण परत एकदा डिझाइन म्हणजे फॅब लॅबच्या फॅब लॅबमध्ये आम्ही करत असतो. तर काही ओपन सोर्स टूल्स आहेत ते डिझाईन्स बनवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ईगल आहे, त्याच्यामध्ये KiCad नावाचं एक टूल आहे. तर या 2 तुम्हाला हे पीसीबी डिझाईन्स किंवा ते पीसीबी जे काही बोर्ड्स आहेत, तर त्याचे डिझाईन्स तुम्हाला बनवता येतात. तर आता परत एकदा तुम्हाला हे समोर असल्याशिवाय समजणार नाहीये, पण त्या सॉफ्टवेअरचा यूजर इंटरफेस कसा असतो आणि मग ऑनलाईन टूल्स काय-काय आहेत, सोपे टूल्स काय-काय आहेत, हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो. आता हे जेव्हा तुम्ही एखादं ईगल वगैरे एखादं सॉफ्टवेअर ओपन करता, तर त्यावेळी तुम्हाला अशी काहीतरी एक यूजर इंटरफेस दिसतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला लायब्ररीज आणि कंपोनंट्स असे डाउनलोड करून घ्यावे लागतात. तर मग आता जर तुम्हाला कंपोनंटची थोडीशी माहिती असेल, रेझिस्टर, कॅपॅसिटर हे सगळे कंपोनंट असतात आणि मग प्रत्येक रेझिस्टर हा वेगळा असतो आणि मग प्रत्येक रेझिस्टरची व्हॅल्यू वेगळी असते आणि मग असे सगळे कंपोनंटच्या लायब्ररीज असतात आणि मग त्या लायब्ररीज तुम्हाला डाउनलोड करून त्या तुमच्या स्कीमॅटिकमध्ये वापरायच्या असतात. तर मग सगळं हे वापरून असं काहीतरी स्कीमॅटिक तयार होतं. हे सगळं आता हा आयसी आहे, इंटिग्रेटेड सर्किट जो आपण आयसी म्हणतो, तसा काहीतरी एक आयसी आहे, मायक्रो कंट्रोलर. हा रेझिस्टर आहे, हा कनेक्टर आहे, हा स्विच आहे. तर हे सगळे एकमेकांना जोडलेत म्हणजे त्याचं वायरिंग तयार केलंय आणि हे वायरिंग इकडं तुम्हाला दिसतंय पहा. हा बोर्ड व्ह्यू आहे. म्हणजे हा स्कीमॅटिक व्ह्यू आणि हा बोर्ड व्ह्यू. तर हे स्कीमॅटिक मी तयार केलं आणि त्याच्यावरून हा बोर्ड मी जनरेट केला आणि मग हा बोर्ड माझा जनरेट झाल्यानंतर मला हे सगळं परत एकदा राउटिंग करावं लागतं. म्हणजे हे परत एकदा मला जोडून घ्यावं लागतं एकमेकांना आणि मग माझा असा काहीतरी एक बोर्ड तयार होतो. ओके. आणि मग हा बोर्ड तयार झाला, की मला ही पीसीबी मिलिंग मशीन आहे. म्हणजे पीसीबी बोर्ड तयार करणारी मशीन आहे आणि ही मशीन सुद्धा फॅब लॅबमध्ये आहे किंवा विज्ञान आश्रमामध्ये आहे. तर हे डिझाइन आहे. हे डिझाइन तुम्हाला ह्या मशीनला द्यावं लागतं. परत एकदा ही मशीन हा कॉपरचा बोर्ड इथं ठेवलेला असतो आणि मग हा जो बोर्ड आहे, ह्या मशीनच्याद्वारे असा मिल केला जातो, एन्ग्रेव्ह केला जातो. अशा पद्धतीने आणि मग त्याच्यावर तुम्ही हे सगळे कंपोनंट्स सोल्डरिंग करता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही एक स्वतःचा मायक्रो कंट्रोलर किंवा स्वतःची चिप अशी बनवून घेता. तर हे जे डिझाइन सॉफ्टवेअर्स आहेत, ते परत एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे हँड्स ऑन शिकावे लागतील, जर तुम्हाला यामध्ये आवड असेल तर. पण काही ऑनलाईन टूल्स आहेत पहा. म्हणजे अ, परत एकदा हे जर मी परत एकदा टिंकरकॅडमध्ये जातो. टिंकरकॅड हे जे सॉफ्टवेअर आहे, ते डिझायनिंगसाठी पण वापरलं जातं. म्हणजे 3D डिझाइनसाठी पण वापरलं जातं आणि तुम्हाला ऑनलाईन जर काही सर्किट्स वगैरे बनवायचे असतील, तर त्याच्यासाठी पण वापरलं जातं. अ, अ, थोडासा वेळ घेईल कारण माझं इंटरनेट थोडं स्लो आहे. अ, तर काही सर्किट्स म्हणजे तुम्हाला ते जर गेलात तर इथं इथं जर तुम्ही गेलात, आता हे माझं अकाउंट आहे
आणि ह्या अकाउंटमध्ये जर तुम्ही गेलात तर इथं 3D डिझाईन्स आहेत आणि इथं जर तुम्ही या खालच्या सेक्शनमध्ये गेलात तर इथं सर्किट्स पण आहेत. तर आता मी सर्किट या सेक्शनमध्ये जातोय आणि सर्किट या सेक्शनमध्ये गेल्यानंतर परत एकदा क्रिएट न्यू डिझाइन म्हणून येईल आणि मग तो किंवा न्यू सर्किट म्हणून येईल आणि मग तो UI मला दिसेल. तर आता हे मी पहिले काही बनवलेले माझी जी लायब्ररी आहे तर ती पहिली काही छोटे-छोटे सर्किट्स आधीच बनवलेले आहेत. तर क्रिएट न्यू सर्किट याच्यामध्ये जर गेलात थोडंसं स्लो झालंय. ठीक आहे, प्रोसेस होत आहे. तर हे पण अगेन याच्यामध्ये पण तुम्हाला कंपोनंट्स दिलेले असतात सगळे. जे काही रेझिस्टर, कॅपॅसिटर, एल-ई-डी त्याचे बटन, स्विच वगैरे हे सगळे कंपोनंट्स दिलेले असतात आणि मग तुम्हाला ते सगळे सर्किट जोडणी करायची असते. म्हणजे एखादी बॅटरी, एखादा रेझिस्टर आणि एखादा एल-ई-डी आणि हे तुम्हाला इथंच पाहता येतं. म्हणजे जर मी बटन ऑन केलं तर एल-ई-डी लागतो का? तर हे तुम्हाला इथे तुम्ही जर पाहिलं तर इथं स्टार्ट सिम्युलेशन नावाचं एक बटन आहे. आता मी हा रेझिस्टर घेतलाय. हा एक एल-ई-डी घेतला. हा एक एल-ई-डी घेतला. हा एक रेझिस्टर घेतला. हा एल-ई-डी मी डिलीट मारतो. एकच घेतो. म्हणजे तुम्हाला आता जे काही असाइनमेंट करायचेत ना, तर त्या ह्या सगळ्या हे वापरून थोडंसं करायचं. म्हणजे हे ऑनलाईन टूल्स आहेत. एक 9 व्होल्टची बॅटरी घेतली आणि मला ह्या 9 व्होल्टच्या बॅटरीवर एक जस्ट एक हे लावायचंय. एल-ई-डी लावायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं, तर इथं हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. एल-ई-डीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं 2 टर्मिनल असतात आणि ते जर बरोबर दिले नाही तर एल-ई-डी जळून जातो. ओके. तर इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे म्हणून मी काय करतोय एक रेझिस्टर पण मध्ये जोडतोय. इथं असं हे या रेझिस्टरला जोडलं आणि इथं या बॅटरीचं हे कॅथोड आहे, हा एनोड आहे. एनोड म्हणजे पॉझिटिव्ह. तर हा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडला. हा इथं निगेटिव्हला निगेटिव्ह जोडला. आता हे सगळं कनेक्शन माझं करून झालंय. ओके. आणि मग मला इथं स्टार्ट सिम्युलेशन असं म्हणायचं. स्टार्ट सिम्युलेशन म्हटलं की इथं हा एल-ई-डी ऑन होतो पहा. इथं स्टॉप म्हटलं की बंद होतो. स्टार्ट म्हटलं की ऑन होतो. ओके. आता हेच जर आपण घरात जसं एखादं स्विच वगैरे लावतो, मध्ये बटन लावतो, तर तसं मी एखादं बटन पण घेतलं ऑन ऑफचं. समजा हे पुश बटन आहे पहा. इथं एक पुश बटन आहे आणि ते मी घेतलं आणि ते पण मध्ये जोडून दिलं. जस्ट असं. इथे एक टर्मिनल 1A आणि हे 2B आहे आणि इथं मी हे कनेक्शन केले. आता हे माझं कनेक्शन झालेत. मी काय केलंय फक्त एक बॅटरी आहे, एक रेझिस्टर लावलाय करंट लिमिट होण्यासाठी. एक स्विच लावलाय आणि इथे एक एल-ई-डी लावलाय आणि स्टार्ट सिम्युलेशन म्हटलं. अजून काही एल-ई-डी लागलेलं नाहीये, पण मी जेव्हा हा बटन प्रेस करणार आहे, तेव्हा तो एल-ई-डी लागतोय. तर अशा टाइपचे काही सर्किट्स तुम्हाला थोडेफार बनवून पाहता येतील. ओके. तर जे काही मी आता प्रेझेंटेशनमध्ये सॉफ्टवेअर दाखवलं, हे जे काही दाखवलं, तर तुम्हाला पीसीबी लेआउट किंवा सर्किट डायग्राम जर थोडीशी कॉम्प्लेक्स वाटत असेल, तर तुम्ही असे ऑनलाईन टूल्स म्हणजे टिंकरकॅडमध्ये जाऊन तुम्ही सिम्युलेशन किंवा एखादं छोटंसं सर्किट, बेसिक सर्किट बनवून त्याचं सिम्युलेशन कसं होतं म्हणजे ते ऑन थोडंसं करून पाहू शकता. तर ह्या काही वेबसाईट्स आहेत. मी जस्ट इथं काही वेबसाईट्स ठेवल्यात. फॅब अकॅडमी हा फॅब लॅबमध्ये चालणारा एक कोर्स आहे. ग्लोबल कोर्स आहे तो आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मी काही आता प्रोसेस दाखवल्या किंवा हे सगळे सॉफ्टवेअर्स दाखवले, तर ते सॉफ्टवेअर्स शिकवले जातात 6 महिन्यांसाठी, 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये. मेकर केस मी ही एक वेबसाईट ठेवली आहे, की जी मी बॉक्स मेकिंगसाठी दाखवली. FreeCAD तुम्हाला 3D डिझायनिंग टूल्ससाठी दाखवलं. इंकस्केप जे आहे, तर ते 2D डिझायनिंग सॉफ्टवेअरसाठी दाखवलं. टिंकरकॅड जे काय आहे, ते 3D डिझायनिंग सॉफ्टवेअर आणि सर्किट्स अशा दोन्हींसाठी हे टिंकरकॅड वापरलं जातं. स्क्रॅच, आता स्क्रॅच हे जे सॉफ्टवेअर आहे, तर ते तुम्हाला प्रोग्रामिंगसाठी वापरलं जातं. प्रोग्रामिंग म्हणजे काय, की तुम्ही एखादा आय-सी असतो पहा आणि त्या आय-सीमध्ये एक मेमरी असते. म्हणजे तुम्ही सिम कार्ड असतं, मेमरी कार्ड असतं आणि त्या मेमरी कार्डमध्ये काहीतरी मेमरी असते आणि तुम्हाला
काहीतरी म्हणजे फोटो असतील, गाणी असतील, तर त्या मेमरी कार्डमध्ये टाकावे लागतात आणि तेव्हा ते मेमरी कार्ड फंक्शनल होतं. तसंच एखादा ब्लँक आयसी असतो. म्हणजे आयसी म्हणजे काय, की तुमचं कन्सिडर करा एखादा आपल्या बॉडीचा मेंदू आणि त्या मेंदूमध्ये आपल्याला एखाद्याचं नाव जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा त्या मेंदूमध्ये आपल्या फिट होतं. आपल्या मेमरीमध्ये फिट होतं आणि मग आपल्याला पुढच्या वेळी आपण ते नाव घेत असतो. म्हणजे आपल्याला परत सांगावं लागत नाही. तर तसंच आहे. एक जो आयसी असतो त्याच्यामध्ये सुद्धा मेमरी असते आणि मग जे काही प्रोग्राम असतात. प्रोग्राम म्हणजे एक फ्लो असतो कमांड्सचा. तर तो फ्लो त्या आयसीमध्ये टाकला जातो आणि मग ती जी काही आयसी आहे, ती आपल्या जसं शरीरामध्ये मेंदू आहे, तसं सर्किटमध्ये आयसी असतो आणि मग तो आयसी तशा पद्धतीने काम करायला सुरुवात करतो. तर प्रोग्राम म्हणजे काय? तर प्रोग्राम म्हणजे एक कमांडचा फ्लो असतो, की ही कमांड झाल्यानंतर ही एक्झिक्यूट कर किंवा हे काम झाल्यानंतर ते कर, ते काम झाल्यानंतर हे कर. तर असं अ, असा एक लिहिलेला, व्यवस्थित लिहिलेला फ्लो असतो. तर हे स्क्रॅच नावाचं एक सॉफ्टवेअर आहे पहा आणि हे बेसिकली प्रोग्रामिंग शिकण्यासाठी म्हणजे अगेन लहान मुलांना प्रोग्रामिंग शिकण्यासाठी हे आय-टी यूएसमध्ये तर त्यांनी तयार केलेलं आहे. तर हे थोडंसं ब्लॉक कोडिंग याला म्हणतात. ब्लॉक कोडिंग म्हणजे काय? काही ब्लॉक्स आहेत आणि ते ब्लॉक्स तुम्ही जर एकमेकांना जोडलेत, तर तुम्हाला एक प्रोग्राम तयार होतो. मग तुम्ही मे बी सी लँग्वेज किंवा सी प्लस प्लस लँग्वेज, जावा, पायथन अशी नावं काहीतरी ऐकलेली असतील. तर हे सगळे लँग्वेजेस प्रोग्रामिंगसाठी वापरली जातात आणि मग त्याच्यामध्ये परत एकदा त्या कमांड्स वगैरे लिहिल्या असतात. तर कमांड लिहिण्याची पद्धत याच्यावर ते लँग्वेजचा टाइप वगैरे सगळा ठरतो. तर इथं पण हे स्क्रॅच नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही क्रिएटमध्ये गेलात किंवा स्टार्ट क्रिएटिंगमध्ये गेलात, तर तुम्हाला ब्लॉक कोडिंगचा एक यूआय म्हणजे युजर इंटरफेस येतो आणि मग तुम्ही ते ब्लॉक्स एकमेकांना जोडून एखादा छोटासा प्रोग्राम तयार करू शकतात. मेनली हे जे सॉफ्टवेअर आहे हे थोडंसं ॲनिमेशन किंवा गेम जे काही असतात, तर त्या बनवण्यासाठी वापरतात. एक बेसिक सॉफ्टवेअर आहे. खूप प्रोफेशनल सॉफ्टवेअर नाहीये, पण बेसिक गेम्स तुम्हाला याच्यामध्ये डिझाइन करता येतात. ओपन होतंय ते. तोपर्यंत मी एक दुसरी अजून एक वेबसाईट दाखवतो. इथे एक थिंग्स रिव्हर्स नावाची एक वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला 3D ऑब्जेक्ट्स म्हणजे जर तुम्हाला डिझाइन करता येत नसतील, तर लोकांनी डिझाइन केलेले जे काही 3D डिझाईन्स आहेत, मग त्याच्यामध्ये लॅम्प शेड्स असतील किंवा बऱ्याच टाइपच्या डिझाईन्स इथं तुम्हाला डायरेक्टली रेडीमेड इथे मिळतात. ही थिंग्स रिव्हर्स नावाची साईट आहे किंवा स्क्रॅच माहित नाही ओपन झालंय का? ठीक आहे. स्क्रॅच ओपन झालंय. तर इथे ट्युटोरियल्स आहेत पहा. हे सगळे ट्युटोरियल्स आहेत. म्हणजे ही गेम छोटीशी कशी तयार करायची हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे ओपन कराल, तेव्हा हे एकदा छोटंसं पाहून घ्या, की गेम कशी तयार करतात किंवा स्टेप्स त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत. आणि मी जे म्हणत होतो, की हे सगळे ब्लॉक्स आहेत. म्हणजे मी मगाशी जसं हे ब्लॉक्स एकमेकांना जोडत होतो. म्हणजे मूव्ह 10 स्टेप्स म्हणजे 10 स्टेप मूव्ह कर. तर असा हा एक ब्लॉक आहे. म्हणजे ही जी मांजर आहे, तर ही मांजर 10 स्टेप पुढे जाईल. इथं जर मी हा ब्लॉक घेतला तर टर्न 15 डिग्रीज म्हणजे 15 डिग्रीने टर्न कर किंवा हे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत. मग आता हे मोशनचे ब्लॉक आहेत. मग त्याच्यामध्ये लुक्स म्हणजे आता या मांजरीचा लुक कसा आहे म्हणजे से हॅलो किंवा असा आपल्याला आपल्याला माहिती आहे म्हणजे ते मोबाईलमध्ये एक ॲप यायचं पहा टॉम काहीतरी आणि ते एक्सप्रेशन वगैरे आपल्याला द्यायचं. तर तसं काही ॲनिमेटेड गेम वगैरे जर तुम्हाला तयार करायची असेल आणि एक्सप्रेशन वगैरे दाखवायचे असेल, तर हे तुम्हाला असे काही ब्लॉक्स तुम्हाला इथं घेता येतील. तर हे ब्लॉक कोडिंग आहे. ते एकमेकांना ब्लॉक्स जोडायचे आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळं झाल्यानंतर प्ले कराल, तेव्हा ते या ब्लॉक जसे सिक्वेन्स आहे, तर त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला ते काम करतं. हे जे मांजर आहे, ते काम करतं. तर असं हे स्क्रॅच नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आणि अ, म्हणजे बेसिक तुम्हाला जर याच्याबद्दल थोडंसं अजून माहीत करून घ्यायचं असेल किंवा हे व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स, सेन्सिंग, कंट्रोल म्हणजे सेन्सर पण टाकता येतात त्याच्यामध्ये. तर हे सगळं माहीत करून घ्यायचं असेल तर याचे पण अगेन YouTubeवर खूप सारे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही पाहून हे ब्लॉक्स एकमेकांना जोडू शकता आणि परत एकदा अशी काहीतरी एक छोटीशी गेम वगैरे तयार करू शकता. तर हे प्रोग्रामिंगचा अगदी बेस म्हणजे एकदम बेसिक पार्ट आहे. या प्रत्येक ब्लॉकच्या मागे काहीतरी एक
सी लँग्वेजमध्ये किंवा C++ लँग्वेजमध्ये काहीतरी कोड लिहिलेला असतो. से हॅलो फॉर 2 सेकंड्स असा जो जे काही लाईन आहे, तर ती लाईन एक्झिक्यूट होण्यासाठी काहीतरी एक छोटासा कोड, एक 10 ते 15 ओळीचा कोड या ब्लॉकच्या मागे लिहिलेला असतो. तर हा तुम्हाला प्रोग्रामिंग समजावं किंवा फ्लो समजावा याच्यासाठी हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही हार्ड कोडिंगमध्ये जाता, तेव्हा मात्र तुम्हाला या ब्लॉकच्या मागे जे काही कोडिंग आहे, ते करायचं असतं. तर ते पण आपण थोडंसं पुढच्या सेशनमध्ये Arduino नावाचा एक कंट्रोलर आहे आणि त्याच्यामध्ये मग ते कोड एखादा छोटासा कोड आपण बनवून पाहणार आहोत. ओके. तर हे ऑनलाईन काही सॉफ्टवेअर्स आहेत आणि सोपे आहेत. तर ते तुम्ही म्हणजे हे सेशन झाल्यानंतर ॲज अ असाइनमेंट म्हणून तुम्ही टिंकरकॅडमध्ये एखादं छोटंसं डिझाइन, त्यानंतर टिंकरकॅडमध्ये सर्किट डिझाइन आणि स्क्रॅच वापरून एखादी छोटीशी गेम, असे 3 गोष्टी तरी तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता हे थिंग्स रिव्हर्स नावाचं हे एक साईट आहे आणि इथं तुम्हाला सगळ्या 3D डिझाईन्स म्हणजे आता ही 3D डिझाइन किंवा हे 3D डिझाइन किंवा हे तर हे सगळ्या डिझाइन फाइल्स, ओरिजिनल डिझाइन फाइल्स तुम्हाला इथं मिळतात आणि मग तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे आता हे जर तुम्ही पाहिलंत, हे मास्क जे काय आहे आपलं तोंडाचं कॉटन मास्क असतो, तर तो व्यवस्थित लावण्यासाठी हे एक डिझाइन आहे आणि ते इझिली तुम्ही लगेच डाउनलोड करून 3D प्रिंटरसाठी प्रिंट करून घेऊ शकता. तर आजचा जो काही सेशन होता तो फक्त मी जस्ट एक डिझाइन टूल्स काय-काय असतात म्हणजे 2D डिझायनिंग सॉफ्टवेअर्स आणि 3D डिझायनिंग सॉफ्टवेअर्स हे कोणकोणते असतात आणि ऑनलाईन डिझाइन टूल्स जर तुम्हाला डिझाइन करणं खूप हार्ड वाटत असेल, तर सोपे-सोपे टूल्स कोणकोणते आहेत, तर त्याचं जस्ट एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. अगेन हे सगळे टूल्स जेव्हा तुम्ही वापरून पाहाल, प्रॅक्टिस कराल, त्यावेळीच तुम्हाला हे सगळं जमणार आहे आणि त्यामुळे प्रॅक्टिस करणं जर तुम्हाला आवड असेल, तर नक्कीच तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस करा आणि काही छोटे-छोटे ऑब्जेक्ट्स जर तुम्ही बनवले आणि जेव्हा तुम्ही कधी तुम्हाला विज्ञान आश्रममध्ये येण्याचा योग आला, तर मग तिथे त्यावेळी तुम्ही येऊन हे सगळे डिझाइन प्रिंट करून घेऊ शकता. म्हणजे लेझर कटरचा वापर करून, 3D प्रिंटरचा वापर करून, PCB मिलिंगचा वापर करून हे सगळं तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. अमोल माझं झालंय. काही क्वेशन असेल तर विचारा. ओके सर. येस. हं. तर आत्ता आपण या लेक्चरमध्ये वेगवेगळे टूल्स बघितले. म्हणजे अगदीच हं. काही गोष्टी अशा असतील, की कधी त्या ऐकल्या नसतील तुम्ही आणि त्या ऐकल्यावर तुम्हाला थोडंसं ते वेगळं वाटलं असेल. परंतु प्रोजेक्ट म्हणून आपण विचार केला, तर ह्या गोष्टी प्रोटोटायपिंगमध्ये का महत्त्वाच्या आहेत? म्हणजे सुरुवातीला तुम्ही काही कॅड टूल बघितले किंवा काही टिंकरकॅड सारखं सॉफ्टवेअर बघितले. त्यात काही ब्लॉक्स सरांनी तुम्हाला ड्रॅग करून दाखवले आणि ते अरेंजमेंट करता येतात असं दाखवलं. तर आता आपले वेगवेगळे प्रोजेक्ट आहे. जसं टेरेस फार्मिंगचं आहे काही लोकांचं म्हणजे मनोज असेल, आकाश असेल किंवा काही लोकांचं कंपोस्ट टॉवर म्हणजे काजल असेल किंवा अजून वेगवेगळे म्हणजे अभिजितचं ग्रे वॉटर किंवा येलो वॉटरवरच असेल. तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय असणार आहे, की आपल्याला काही गोष्टी डिझाइन कराव्या लागतील. हं. आणि त्यासाठी जे प्रोटोटाइप बनवायचे आहेत, त्यावेळी हे सॉफ्टवेअर्स असतील किंवा अशा पद्धतीचे टूल्स असतील, ते तुम्हाला कामा येतील. अ, ते जरी तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये शिकवले गेले नसतील किंवा त्या सिलेबसमध्ये इन्क्लूडच केलेले नसतील, तरी पण ज्यावेळी आपण ॲक्चुअल रिअल लाईफ प्रॉब्लेम सोडवतो, त्यावेळी अशा पद्धतीने काम करावं लागतं. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आता आजच्या सेशनमध्ये त्या सगळ्यांची इंट्रोडक्शन तर तुम्हाला मिळाली. तरी तुम्हाला यातल्या म्हणजे ज्या गोष्टी शिकाव्या असं वाटतील किंवा तुम्ही जर एक्सप्लोर करायचं म्हणून इंटरनेटवर ओपन सोर्स टूल्स वापरायला गेले आणि प्रॉब्लेम आले, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेंटॉर्सशी बोला. तुम्हाला ह्या सगळं असिस्ट केलं जाईल आणि आयडिएशन हॅलो. करताना म्हणजे हां सर. येस. अमित. मला एक विचारायचं होतं सुहास सरांना. हं. सुहास सर, बोला आम्ही. हां, बोला. मला एक विचारायचं होतं, इलेक्ट्रिकल नेटवर्क विथ इंडिपेंडंट सोर्सेस आणि डिपेंडंट सोर्सेस, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर आणि इंडिपेंडंट सोर्सेस ड्रॉ करण्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर आहे का? हां, म्हणजे आता सॉफ्टवेअरची लिस्ट खूप मोठी आहे तशी पाहिलं तर. म्हणजे तुम्हाला आता कॉलेजमध्ये जे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग म्हणजे
जे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला असतात, तर कॉलेजमध्ये वापरण्याचे सॉफ्टवेअर वेगळे असतात आणि ॲक्चुअलमध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, तर त्यावेळी वापरण्याचे सॉफ्टवेअर थोडेसे वेगळे असतात. कॉलेजमध्ये तुम्हाला प्रोटियस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. तर ते प्रोटियस नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये स्कीमॅटिक आणि बोर्ड मी जे मगाशी दाखवलं ना, तर तसं तुम्हाला ड्रॉ करता येतात. आणि जर तुम्ही आता ॲक्चुअलमध्ये जेव्हा काम करता, तेव्हा ईगल, KiCad किंवा मोठ्या म्हणजे इंडस्ट्रियल लेव्हलला Altium वगैरे असे काही सॉफ्टवेअर्स आहेत. तर ते पण तुम्हाला वापरावे लागतात. तर बेसिकली काय असतं, की हे सगळ्या सॉफ्टवेअरचा जो युजर इंटरफेस आहे ना, तर तो सेमच असतो. म्हणजे काय असतं, की बऱ्याच सॉफ्टवेअर खूप साऱ्या टाइपचे आहेत. पण तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर जर तुमची पकड असेल, तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर व्यवस्थित प्रकारे येत असेल, तर मग तुम्हाला दुसरं सॉफ्टवेअर शिकायला वेळ नाही लागत. ओके. अच्छा. तर तुम्ही एखादं जरी पहिल्यांदा सॉफ्टवेअर शिकून घेतलात, म्हणजे ईगल शिकलात किंवा पहिल्यांदा जर तुम्ही फक्त टिंकरकॅडमध्ये सर्किट कसं जॉइन करायचं. टिंकरकॅडमध्ये पण बरेच कंपोनंट दिलेले आहेत. तुम्ही आता जी नावं घेतलीत, रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, जे काही बेसिक सर्किट्स असतात, सीरीज, पॅरलल, जे कन्सेप्ट आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला टिंकरकॅडमध्ये करून पाहता येतील. म्हणजे आपली घरातली जी लाईटीची माळ आहे, तर ती लाईटीची माळ तुम्हाला टिंकरकॅडमध्ये बनवून पाहता येईल. तर इथपर्यंत ते टिंकरकॅड करतं. त्यानंतर मग तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलला जर शिकायचं असेल, म्हणजे पीसीबी लेआउटच जर तयार करायचं असेल, तर मग तुम्हाला ईगल किंवा KiCad असे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत, हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत. तुम्हाला डाउनलोड करून घेता येतात. तर हे सॉफ्टवेअर्स मग तुम्हाला शिकावे लागतील आणि मग वापरावे लागतील. बरं, बरं. ठीक आहे. ओके सर. थँक यू. हॅलो सर. हॅलो. हां, हा बोला. अभिजित. सर पहिल्यांदा थँक्यू सर. माझा हाच प्रॉब्लेम होत होता. माझा डिझाइन रेडी आहे. त्यामध्ये काय जेव्हा वॉटर टँक 75% च्या वर भरण, तेव्हा मला ऑटोमॅटिक मोटर चालू करायची होती. तर ते वॉटर लेव्हल इंडिकेटर मी म्हणजे बाजारामध्ये अवेलेबल आहे ते पाहत होतो. तर मला हं. माहिती नव्हतं की आपण असं करून पण होऊ शकतो. सर मग तसं काही सॉफ्टवेअर आहे का? जे तुम्ही मगाशी पीसीबी वगैरे माझं सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडं अवघड जाईल मला. पण तसं काही नाही. सॉफ्टवेअर आहेत का त्यामध्ये? हां, आता हे जे पीस तुम्ही म्हणताय ना, वॉटर लेव्हल इंडिकेटर वगैरे, हे ऑलरेडी आम्ही इथं म्हणजे ऑलरेडी बनवलेले आहेत. याचे डिझाईन्स ओके. वगैरे विज्ञान आश्रममध्ये आता बाकीचे जे काही स्टुडंट आहेत, तर ते काही काम पण करतात आहे. त्याचे डिझाईन्स, फाइल्स वगैरे सगळ्या बनवलेल्या पण आहेत. आणि नक्कीच म्हणजे तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे, तुम्हाला हे सगळं येस. शिकायचं असेल, तर नक्कीच जे काही मी आता पीसीबी डिझायनिंग सॉफ्टवेअर दाखवले, तर तसं हां. तुम्हाला पीसीबी त्या सॉफ्टवेअरमध्ये बनवता येतो. तो फॅब्रिकेट पण करता येतो आपल्याच तिथे. आपल्याकडे ती मशीन येस. पण आहे आणि सोल्डरिंग ओके म्हणजे सर. त्याच्यासाठी जे काही कंपोनंट्स आहेत, सोल्डरिंग स्टेशन लागतं. तर ते सगळं हां. ती सगळी फॅसिलिटी विज्ञान आश्रममध्ये आहे. आणि प्रोग्रामिंग ओके. म्हणजे तुम्हाला ओके. ते हवंय ना, की तुमचं पाणी एका हां, लेव्हलपर्यंत गेल्यानंतर ते बंद व्हायला हवं. तर ते हां त्याच्यासाठी आणि प्रोग्राम टाकावा लागतो. तर तो प्रोग्रामिंग हां, सुद्धा आपल्याला कसा करायचा, तर हे हां. सुद्धा आपल्याला म्हणजे विज्ञान आश्रममध्ये करता येईल. ओके. कारण त्यामध्ये जे आहे ना सर आपण छोटी जी आपण कूलरमधली मोटर आहे ना, ती मी अपेक्षा करतो की ती वर्केबल राहील. पण मला माहिती आहे त्यापेक्षा मोठं कॅपॅसिटीला जावं लागेल. बट हं. प्रोसेस ही आपली खूप दमवान असल्यामुळे त्याला आपण त्याच पद्धतीनं करू शकतो असं माझा एक अंदाज आला. आणि त्याला बरं. सोलार ऑपरेटेड करता येतं का असं एक बघत होतो. जेणेकरून ते सस्टेनेबल होऊन जाईल. पाणी जेव्हा ट्रीटमेंट करायचं असेल वेस्ट वॉटर, तेव्हा आपल्याला ते कशावर डिपेंड राहायची गरज पडणार नाही. असं ह्या हिशोबाने मी पाहत होतो सर. जेव्हा थँक तुमचा प्रोजेक्ट या फेजला येईल, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिझाइन जे काही तुम्ही बोलताय ना आता, तर त्या हां, फेजला हां. येईल, तर त्यावेळी अमोल सर नक्कीच म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मग ते कसं ओके, करायचं, म्हणजे ओके. त्याचा फ्लो हॅलो सर आवाज कटला. हॅलो, कसा असेल? हॅलो. आवाज येतोय माझा? हां, हां. थोडा हॅलो? अडकत होता. हो, हो, हो. ओके. येतोय सर. हां, म्हणजे डिझाइन त्या लेव्हलला तुमचा जेव्हा प्रोजेक्ट येईल, त्यावेळी मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मग तुमचं डिझाइन किंवा त्याचा फ्लो कसा असेल, तर ते आपण ठरवून घेऊ. ओके सर. थँक यू. हं. ओके. अजून कोणाला प्रश्न असतील तर विचारा. परंतु त्याआधी मला एक सांगायचंय, की आपल्या सगळ्यांच्या ज्या प्रॉब्लेम डिफाईन झाले, त्यानंतर स्केच बनवायचं होतं आपल्याला आणि मग आयडिएशनमध्ये आज असाइनमेंट दिलेली आहे. त्यात काही टॉपिक्स टाकलेले आहेत. तर हे सगळं करताना मटेरियल सिलेक्शन असेल किंवा त्या एखादी जागा सिलेक्ट करताय, त्या जागेचं मेजरमेंट असेल, या गोष्टी सगळ्या आपल्याला कराव्या लागतील आणि त्यासाठी तुमचे स्केचेस पूर्ण पाहिजे. स्केचेस पूर्ण झाले, की मग आपल्याला हे वेगवेगळे टूल्स वापरता येतील. म्हणजे FreeCAD असेल किंवा TinkerCAD किंवा Google SketchUp अशा पद्धतीचे टूल्स वापरून तुम्हाला एक तुमचं जे इमॅजिन केलेलं
डिझाईन आहे किंवा स्केच आहे ते इमॅजिन केलेलं तुम्हाला 3D मॉडेल करता येईल आणि ते तुम्हाला यावेळी करायचंय. हा, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न जर नसतील तर फक्त आजची जी असाइनमेंट आहे ते ती मी परत एकदा सांगतो. टिंकर कॅड हे सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सर्किट आणि बेसिक डिझाईन एक तुम्हाला बनवायचं आहे आणि जे स्क्रॅच नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये एक बेसिक गेम, ते जे मांजर होतं तर ते मांजरला पळवायचं थोडंसं. तर जसं असं काही तुम्हाला गेम तयार करता आली तर अशा 3 गोष्टी तुम्हाला तयार करायच्या आहेत. त्याच्या सगळ्या वेबसाईट्स मी परत एकदा ग्रुपवर टाकतो. हो, म्हणजे टिंकर कॅड हा आकाश. हा, हे सॉफ्टवेअर पीसी वरच फक्त युज करता येतील ना? हा, मोबाईलमध्ये नाही करता येणार कारण ते थोडंसं मोबाईलमध्ये ओपन होतात पण तुम्हाला जेव्हा ते ड्रॅग वगैरे तुम्ही करता तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होतील, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अच्छा. वापरता नाही येणार ते. ठीक. चालेल, तुमची असाइनमेंट अपलोड केली जाईल गुगल क्लासरूमला. तुम्ही रेग्युलर व्हिजिट करत चला आणि असाइनमेंट्स पूर्ण करा. आता कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आजचा सेशन कन्क्लूड करूयात आणि पुढचा सेशन आपला मेंटोरिंगचा मंगळवारी असेल. अमोल सर, मी बोलू का? हो सर, येस. मला फक्त सूचना अशी करायची होती की आपण आता आपल्या या कोर्सच्या आपण लास्ट फेज मध्ये जातो आहोत आणि त्यापैकी तुमच्यापैकी काही जणांना प्रोजेक्ट्स पुढे कंटिन्यू करायचे तुमचे असतील किंवा पाबळमध्ये येऊन ते फॅब्रिकेट करायचे असतील. मला मध्यंतरी कोणीतरी प्रश्न विचारला होता की आम्हाला इंटर्नशिप कंटिन्यू करता येईल का किंवा त्या संदर्भात. तर मला वाटतंय की आपण पुढच्या आता आज 10 तारीख आहे आणि 17 तारखेला आपला हा कोर्स फॉर्मली आपले एंगेजमेंट किंवा आपले जे म्हणतो ना आपण सेशन आपले संपणार आहेत. तर तुम्हाला कोणाला जर अशा प्रकारे जर विज्ञानाश्रमाबरोबर तुम्हाला फेलोशिप किंवा इंटर्नशिपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला आधी कळवा. तुम्ही आमच्यावर असल्यामुळे आम्ही तुम्हाला प्राधान्य देणार आहोत आमच्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी. तर तुम्ही नक्की अमोल सरांशी बोलून घ्या म्हणजे आपल्याला तुमच्याशी आपल्याला जास्त सविस्तरपणे बोलता येईल त्याबद्दल. सर, एवढं सांगायचं होतं मला. हो सर, आपल्याकडे ऍग्रिकल्चरचे जे स्टुडंट्स आहे त्यांना त्यांच्या कॉलेजमधून या सेमिस्टरमध्ये जे इम्प्लांट ट्रेनिंग करायचं असतं त्याच्याबद्दलचे नोटिफिकेशन येतील. तर आता विज्ञान आश्रमामध्ये जसं आता आपल्याबरोबर सांगोळवाडी कॉलेजचे स्टुडंट्स आहेत किंवा बाकी पण ऍग्रिकल्चर रिलेटेड स्टुडंट्स आहेत, तर वेगवेगळ्या कॉलेजकडून आपल्याकडे स्टुडंट्स येत राहतात आणि आपण प्राधान्यक्रम दिलेला असताना आपल्या या कोर्सला जे आता अलॉट झाले त्यांना आपण पहिल्यांदा प्राधान्य देऊ. त्यामुळे तुम्ही तसं नक्की विचार करा आणि आपण याच्यावर बोलत राहू. येस, चालेल. आज कोणाचे प्रश्न नसतील तर आपण आजचा सेशन इथे कन्क्लूड करत आहोत आणि पुढचं सेशन सोमवारी होईल. त्यावेळी आजची जी असाइनमेंट असेल तिच्यावर आपण बोलूयात आणि तुमच्या अडचणी त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू.